केंद्र सरकार बेजबाबदार विमान कंपन्यांना चाप कधी लावणार? तर मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ निर्माण झालाय। विविध विमानतळांवरील इंडिगोची 550हून अधिक उड्डाणं रद्द झाली आहे। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमध्ये याचा परिणाम पाहायला मिळतोय। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमानसेवेला फटका बसल्याचं बोललं जातंय। विमानतळांवर गर्दी झालेली आहे, प्रवाशांचे हाल होत आहेत। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमध्ये याचा परिणाम जाणवलेला आहे। तर फ्लाइट्स कधी असा प्रश्न प्रवासी विचारतायत। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हा संपूर्ण गोंधळ उडाल्याची माहिती आहे। देशभरात हीच अवस्था पाहायला मिळते आणि इंडिगोच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, मुंबई विमानतळावर सध्या काय दृश्य आहेत? देशातील आघाडीच्या विमान कंपन्यांपैकी असलेल्या इंडिगो ने 2 दिवसात आपल्या 200हून जी अधिक विमानांची उड्डाणे आहेत ती अचानक रद्द केली आहे। त्यामुळे देशभराच्या विमान सेवा आहे ती कोलमडली, याचा फटका येतो प्रवाशांना मोठ्या प्रमाणात तो येतो पाहायला मिळतोय। आज आपण पाहिलं तर राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आहेत अमोल कोल्हे यांनाही याचा फटका मिळाला। सध्या मुंबईत आतापर्यंत या सगळ्या देशभरातील विमानसेवामध्ये 550हून अधिक उड्डाणे ही रद्द झाली आहेत आणि मुंबई प्रामुख्याने दिल्ली, बंगळुरू या हैदराबाद याच्या मोठ्या शहरांमध्ये त्याचा परिणाम हा प्रामुख्याने पाहायला मिळतोय। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमानसेवेला फटका मिळाला असं जे ते इंडिगो प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र प्रवाशांना या सगळ्या गोंधळात खूप त्रास सहन करावा लागतोय। प्रणिता, अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर आधीच 1 महिना आधीच नवे नियम लागू होणार ही माहिती इंडिगोला होती। मात्र त्यानंतरही मनुष्यबळ हे पुरवण्यात आलं नाही, भरती करून घेण्यात आली नाही, त्यामुळे हे गोंधळ निर्माण होत आहेत। त्यामुळे इंडिगोने असं का केलं किंवा इंडिगोला प्रवाशांची काळजी नाहीये का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नक्कीच प्रणिता, कालपासून आपण पाहतोय की प्रत्येक विमानतळांवरती लोकांचा रोष आहे तो पाहायला मिळतोय। इंडिगोने असं का केलं या संदर्भात इंडिगोकडून प्रामुख्याने असं कुठली गोष्ट समोर आली नाहीये, पण इंडिगोने का केलं, लोकांना एवढा त्रास होतोय त्यावरती कर्मचाऱ्यांना भरती करून घेणं गरजेचं होतं। पण यावरही इंडिगोकडून अद्याप कोणतंही जे ते कारण देण्यात आलेलं नाहीये। मात्र अगदी महेंद्र, त्यामुळे आता इंडिगोकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण येतं याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। वळूयात पुढील बातमीकडे। बातमी आहे राज्यभरातील शाळा संदर्भातली। राज्यभरातील शाळा आज बंद राहणार आहे। शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी शाळा बंद आंदोलन पुकारले। जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा